आपल्याला राऊंड किती टाकायचं आहे किंवा मग 2 इंच खाली याचे समान 3 भाग करायचे। तर इथं आलेला आहे 9.25 राहिलेली, तर 6 इंचाची कटोरी बसणार आहे आपली। मी इथं पाऊण इंच वाढवून तयार पट्टी माझी 3 इंचाची होणार आहे। इथून हा असा कटोरीचा आकार इथं मात्र व्यवस्थित बसलेला आहे, पॉइंटवर पॉइंट, पण इथं खाली घ्यावी लागली। आता इथं कोपरा तयार होतो, तर कोपरा तयार करायचा नाही। पद्धतीने ही आपली कटोरीची कटिंग झालेली आहे संपूर्ण। तर बाही उंची आहे 9.5, बाही रुंदी आहे 9.5। तर या मापाची आपल्याला एल्बो साइज बाही आहे ही। तर आपण ती कटिंग कशी करायची ते बघायचं आहे। अस्तरचा ब्लाउज असेल तर 1 इंच प्लस करून 10.5 वर खून करून घेतली आहे। इथे सुद्धा अजून एक 10.5 वर खून करून घेतली आहे। तिथून पुढे आपल्याला इथे टाकायचं आहे बायसेप 5.5 आहे, तर अर्धा इंच लुजिंग दिलेला आहे आणि 6 इंचावर बायसेप टाकलाय। पाव इंच किंवा अर्धा इंच लुजिंग द्यायचं आणि त्याच्यावर बायसेपचा अर्धा टाकायचा आणि तिथून पुढे 1.5 इंचावर एक खून करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला टाकायचं आहे बायसेपची ही रेख सरळ करून घ्यायची अशी। आता इथे आपल्याला टाकायचा आहे मुंडा किती आहे तर 15 मुंडा आहे। तर 15चे निम्मे येतात 7.5, तर 7.5 इथून आपण असे 1.5 इंचापासून असे वळवून घेऊया। तर इथे आला। तर ही बघायची आता कॅप हाईटची उंची किती झाली, तर कॅप हाईट झालेला आहे 3.5 वर आणि इथून मग हे सरळ द्यायचंय, मार्क करायचं असं। आणि आता आपल्याला काय करायचंय, इथून 3 इंच खून करून घ्यायची आणि त्या 3 इंचावर अर्धा इंच खाली यायचं असं आणि मग ही तिरकस अशी रेघ ओढायची। ही जरा थोडी वेगळ्या पद्धतीची कटिंग करून दाखवते मी तुम्हाला। आणि हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे, असा। हा असा आकार द्यायचा आहे पाहीचा आणि मग इथं दंड घेरायला लावून टाकायचे आणि फिटिंगला अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग झालेली आहे आपली। कटिंग करून घेऊया। मध्य पण कट करायचं असं। नंतर बाही उघडून हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। तर हा मुंडा मोजून दाखवते 7.5 भरतोय का बघूया आपलं। एक रेख कमी आहे, पण हा आतून वळलेला आहे पुढचा मुंडा मोठा झालेला असतो, म्हणजे मॅच होतो तो बरोबर 15 वर बसून जातो। हे बघा, तर हे क्रॉस असल्यामुळे ताणलं जातं कापड। तर ही बाहीची कटिंग झाली। आता आपल्याला बॉडीची कटिंग करून घ्यायची। तर सुरुवातीला उंची टाकायची आहे। उंची आहे ब्लाउजची 13.5, त्यामध्ये प्लस करायचे 1 इंच 13.5 वर खून करून घ्यायचे। त्यासाठी अगोदर एक सरळ कटिंग करून घेऊया खालून, कारण कापड असं खालीवर असतं। आता इथून पुढे आपल्याला 13.5 ची उंची 14.5 वर टाकायची, 1 इंच शिलाई मार्जिन देऊन। तिथून खाली 5.5 वर एक खून करून घ्यायची अशी। आता इथे रेगा ओढून घेऊया आपण 2 या। आता शोल्डर आहे 14 इंच आणि अप्पर चेस्ट आहे 33, फुल बस्ट आहे 36 इथे मध्ये येते आणि कंबर आहे 28 इंच। तर आपल्याला पाठीमागच्या भागाची कटिंग करतोय आपण, तर पाठीमागच्या भागाची कटिंग करताना 33 च्या मापाने करायची आणि पुढच्या भागाची कटिंग करताना 36 च्या मापाने। तर आता इथे या 36 चं काही काम नाहीये,
तर आपल्याला आता इथे कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। कमरेचा चौथा भाग 28 आहे, तो 7 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्सचे द्यायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचे। या रेघेवर आपल्याला टाकायचे 33 चा चौथा भाग। 33 चा चौथा भाग येतो 8.25, त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचे 1.5 इंच। तुम्ही 2 देत असाल तर 2 इंच द्या। अशा पद्धतीने इथं झालेलं आहे। आता इथे शोल्डर द्यायचे। शोल्डर 14 आहे, त्याचे निम्मे येतात 7 इंच, पण आपल्याला हे 7 ठेवायचे का पूर्ण? तर नाही, आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी करायचे। ही पूर्ण शोल्डर आहे आपली, या खांद्यापासून त्या खांद्यापर्यंत अंगावरचं माप आहे 14, तर त्याचे निम्मे येतात 7। 7 निम्मे का घेतो आपण? तर डबल फोल्ड असतो कापडाचा, म्हणून 7 घेतो। पण आता इथे गळा पण बघायचा आहे, तर पाठीमागचा गळा आहे 10 इंचाचा, तर आपल्याला 10.5 वर खून करून घ्यायचे असे, आणि इथे द्यायचंय 3 इंचाचा गळ्याला रुंदी द्यायचे 3 इंच। आणि आता या 7 मधून आपल्याला 10 इंचाच्या गळ्याप्रमाणे आपल्याला किती कमी करायचे आहेत? मी बघा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते गळ्याप्रमाणे, गळ्याच्या उंचीप्रमाणे शोल्डर कमी करायची। तर ती कशी करायची? तर 10 इंचाचा गळा आहे, तर 2 इंच आपण कमी करून घ्यायचे। आता हे 2 इंच का घेतले, कसे घेतले, हे जर तुम्हाला समजलं नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी करणे किंवा परफेक्ट शोल्डर कटिंग। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती, अगदी स्टेप बाय स्टेप पहिल्या गळ्यापासून म्हणजे बोटनेक, कॉलर नेक पासून बोटनेक 7, 8, 9, 10, 11, 12 गळ्यापर्यंत आपल्याला उंचीनुसार शोल्डर इथे कशी कशी कमी होत जाते याचा व्हिडिओ मी सविस्तर टाकलेला आहे। तुम्ही जर बघितला नसेल, आज माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा चॅनलला आणि तो व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आयुष्यात परत कधीही शोल्डर पडण्याची तक्रार येणार नाही। तर इथे आपण आता 2 इंच कमी करून घेऊया, म्हणजे शोल्डर किती झाली? 5 इंच झाली बघा, 5 इंच झाली। इथं पण आपल्याला या रेघेवर 5 इंचावर एक खून करून घ्यायचे। आणि आता हे छोटंसं माप आहे म्हणून मी 1/2 इंचच तिरकस जाणार आहे, अर्धा इंच नेहमी जात असतो, तर हे 32 किंवा 33चं माप आहे, तर 1/2 इंचच मी तिरकस दिलेला आहे मुंड्यासाठी। आणि मग इथं पण एक सरळ रेघ ओढून घ्यायची। तर आतमध्ये जी रेघ आलेली आहे ती असणार आहे पुढच्या मुंड्याची, आणि बाहेरची जी रेघ आहे ती पाठीमागच्या मुंड्याची आहे। तर पाठीमागचा मुंडा आपल्याला तिरकस असा 1 इंचावर खून करून घ्यायचे आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे उंचीचा मुंड्याच्या। इथे येणार आहे आणि मग हा आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे, मुंड्याचा आकार। आता इथं शिलाई मार्जिन म्हणजे आपली फिटिंगची टीप, हा 1 इंचाची खूण आणि हा मध्य, अशा प्रकारे हा लावून घ्यायचा आहे आर्म होल, आणि मोजून बघायचं आहे मुंडा किती पाहिजे। मुंडा 15, 15चे निम्मे 7.5, तर 7.25 भरला पाहिजे, थोडासा लूज, म्हणजे थोडं लूजिंग द्यायचं असतं मुंड्याला। तर 7.25 भरतो का बघूया आपण। तर हा भरतोय 8 इंच, हे बघा 8 इंच भरतोय, तर आपल्याला थोडासा कमी करायला पाहिजे। तर हा 8 इंच भरतोय म्हणून 1/2 इंच आपण कमी करून घेतला, तर वरती असं 1/2 इंच रेघ मारून घ्यायचे, म्हणजे 5.5 वर जी खून केली होती आपण ती 5.25 वर येणार आहे। आणि मग तिथून आपल्याला हे 1 इंच परत टाकायचे आहेत असे, आणि मग परत एकदा आपल्याला असं लावायचं आहे या 3 खुणांवर, आणि परत मोजून बघूया 7.25 भरला पाहिजे बरोबर। तर या पद्धतीने शिलाई मार्जिन सोडत टेप असा वळवत वळवत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे बघा। परफेक्ट 7.25 वर थांबलेला आहे टेप, तर हा आपला मुंडा असणार आहे परफेक्ट। अशा पद्धतीने परफेक्ट मुंडा काढायला शिका, म्हणजे मुंड्यामध्ये अजिबात घोळ चुन्या येणार नाहीत आणि ब्लाउज एकदम छान बसणार आहे। हा मुंडा आपला असणार आहे परफेक्ट। तर इथून पाठीमागे आपल्याला 3 इंचावर शोल्डर पट्टी टाकायचे आणि जे उरल ते आपले असणार आहे
गळ्याची रुंदी. तर गळ्याची रुंदी आलेली आहे 2 ला 1 रेघ कमी. इथे किती घेतलं तर 3 इंच घेतलेली रुंदी आपण. तर हा बॉक्स असा तिरकस तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला पानगळा टाकायचा आहे. तर पानगळा टाकण्यासाठी तुम्ही इथे कोणताही गळा टाकू शकता. मी गळा टाकला म्हणून तुम्हीही पानगळा टाकावा असं काही नाही. या पद्धतीने पानगळ्याची डिझाइन मी करून घेतलेली आहे अशी. आता एवढा डीप गळा आहे तर मग गळा पडण्याची शक्यता आहे. मग काय करायचं गळा पडू नये म्हणून गळ्याच्या दिशेने अर्धा इंच स्लोप द्यायचा असा आणि हा स्लोप इथं शोल्डर जवळ मुंड्याजवळ मिळवायचा आहे. असं तिरकस कटिंग करायचं आहे. अजून एक दुसरं महत्वाची टिप सांगते. फिटिंगच्या साईडला पाऊण इंच म्हणजे एवढे आपल्याला इथून कट करायचे आहेत. म्हणजे कमरेच्या साईडनी इथं कुठपर्यंत तर याचा निम्मा करून अगोदर टक्स टाकून घेऊयात आपण. या टक्सला उंची द्यायची आहे 4 इंच आणि आपण 1 इंच ठेवलेला आहे. तर इकडं अर्धा आणि तिकडं अर्धा अशी खून करून घ्यायचे. हा टक्स मारून घ्यायचा आहे आणि या टक्सच्या हे बघा आता जो फिटिंगच्या साईडला टक्स आहे त्या टक्सला हा पाऊण इंचची खून मिळवायची आहे. म्हणजे अशी तिरकस खून करून घ्यायची आहे, रेघ ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे कटिंग करून टाकायचं आहे. हे एक्स्ट्रा कापड असणार आहे, याचं काहीही कारण नसतं. फक्त हे काय त्रास देणार, मुंड्याच्या खाली चुन्या निर्माण होणार ब्लाउजला हे जर कट नाही केलं तर. म्हणून आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. किंवा मग हा ब्लाउज पाठीकडून म्हणजे गळ्याच्या बाजूनी वरती जातो. कस्टमरची तक्रार येते बघा, मागून ब्लाउज वर जातोय, मागून ब्लाउज उचलतोय. तर तो का होतं तर हे कटिंग आपण करत नाही म्हणून होतं. तर तेवढ्यासाठी हे पाऊण इंचाचं कटिंग करणं आवश्यक आहे. ते कसं केलं ते तुम्ही परत एकदा रिपीट बघा म्हणजे लक्षात राहील. गळा पडू नये, जास्त खोल असेल तर अर्धा इंच गळ्याला स्लोप दिलाय आपण गळ्याच्या साईडनी. आपण कॉलरच्या आणि बोट नेक साठी इकडे मुंड्याकडे स्लोप देतो, पण गळा जर खोल असेल जास्त डीप नेक साठी आपल्याला इकडून स्लोप द्यायचा. म्हणजे काय होतं, आता मी तुम्हाला अजून एक दाखवते. आपल्याकडे काटकोन असतो कंपास मध्ये मुलांच्या, ठीक आहे. आता आपल्याकडे काटकोन तर सापडत नाहीये आता मला, तर मी हा पेपर घेतलाय. हा पेपरचा हा कोपरा जो असतो तो काटकोन असतो बघा. तर मी हा पेपर असा लावते, म्हणजे ही जी आपली रेघ आलेली आहे गळ्याची त्या रेघेवर लावलेला आहे आणि दुसरं टोक म्हणजे इथं टेकवलंय मी या पद्धतीने. आणि मग हा बघा तिरकस खाली आलेला आहे. आता तर यामध्ये काटकोन करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग हा स्लोप देऊन टाकायचा आहे. म्हणजे काय, तुम्ही म्हणाली तिरकी होणार आहे टीप, तर तिरकी होत नाही. बघा काटकोन लावून दाखवलं मी तुम्हाला, एकदम व्यवस्थित बसलेला आहे काटकोनामध्ये. तर असा स्लोप द्यायचा आहे. हे कटिंग तुम्हाला समजलं असेल तर आपण आता हे कट करून घेऊया. आता हेच कटिंग ठेवून आपल्याला पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथं अगोदर एक रेघ ओढून घेऊया. आता इथे आपल्याला शिलाई मार्जिंग सोडायचं आहे. असं काज बटन पट्टीसाठी जेवढं तुम्ही शिलाई मार्जिंग घेता तेवढं घ्यायचं आहे. इकडे आपल्याला ही जी रेघ दिसते त्या रेघेच्या पाठीमागे मी शिलाई मार्जिंग देण्यासाठी 3 रेघांचं मार्जिंग ठेवून मी हे ठेवलेलं आहे. आणि आता हे आपल्याला चारी बाजूनी छापून घ्यायचं आहे. पाठीमागचा जो भाग आपला आहे तो असा छापून घ्यायचा सगळीकडून. इथं आपण 5 इंचावर टाकलेला होता मुंडा आणि हा 5.25 वर. आता हे काढून घ्यायचंय कापड आणि ही रेघ सरळ आणायची इकडं. इथं 5 इंच टाकायचे.
आता इथून आपल्याला 1 इंच आणि हा राऊंड आपला असा इकडे जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल हा मुंडा खाली आलेला आहे, पाठीमागचा मुंडा खाली आलाय हे, तर ही जी रेग आहे 5.25 आपण खाली स्लोप दिलेला आहे मुंड्याला, कारण मुंडा काचू नये म्हणून। पण ऑलरेडी आपला मुंडा आतून छाटलेला असतो आपण, मग तो मुंडा मोठा होऊ नये, म्हणजे पाठीमागचा मुंडा 1.25 भरला तर हा मुंडा आतून छाटल्यामुळे तो 8 इंच भरणार आहे किंवा 8.25 भरणार आहे। तर मग हे आपल्याला इथून वरती घ्यायचं आहे आणि परत मोजून बघायचं आहे आणि कोणत्याही ब्लाउजला पुढच्या भागाला थोडासा इथे स्लोप द्यायचा, म्हणजे 2 रेगांचा किंवा 1/2 इंचाचा स्लोप द्यायचा आणि मग तो स्लोप इथे आपल्याला मिळवायचा आहे अगोदर शोल्डरला, आणि त्या स्लोपच्या खाली आता हा मुंडा मोजून घ्यायचा। आपला 7.25 पाहिजे, तर आपल्याला इथं किती भरतोय बघूया। 8.25 भरतोय। हा किती भरतोय? 8.25 भरतोय। आता इथे उंची आपली गळ्याची किती आहे? पुढच्या गळ्याची 6.5, तर 7 वर खून करायचे आणि पुढच्या भागाला, पुढच्या गळ्याला 2.5 इंचाचीच हे द्यायचे, रुंदी द्यायचे अशी, आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा आहे असा। आता आपल्याला पॉइंट काढायचा आहे। पॉइंट कसा काढायचा? तर इथं पूर्ण शोल्डर आहे आपली, तर इथे आपल्याला पॉइंट आलेला आहे 10 वर, तर 10 मध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन द्यायचंय आणि 10.5 वर खून करायचे आणि इथे टाकायचंय आपल्याला फुल बसचा चौथा भाग। ही सरळ रेघ ओढून घ्यायची आणि मग इथे टाकून द्यायचंय आपल्याला फुल बसचा चौथा भाग। फुल बस्ट किती सांगितली होती? तर 36, मग 36 चा चौथा भाग येतो 9 इंच। मी इथून घेतेय, शिलाई मार्जिन पुढे आहे 9 इंच आणि त्या 9 इंचाच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय असं। आता इथे टाकायचं आहे आपल्याला राऊंड। राऊंड किती टाकायचंय? किंवा मग 2 इंच खाली घ्या सरळ असं आणि तिथे एक रेघ ओढायची, किंवा साध्या पद्धतीने सांगते मी, हा जो आपला उंचीचा जो आहे पूर्ण उंची इथपर्यंत आहे, या ब्लाउज लावून दाखवते पाठीमागचा भाग, पूर्ण उंची आपली इथपर्यंत आलेली आहे शेवटी। तर तिथून वर आपल्याला 2.5 इंचावर क्रॉस पट्टीसाठी खूण करायची आहे। तर गळ्याच्या साईडला 3.5 इंचावर करायची आणि कमरेच्या साईडला म्हणजे मुंड्याच्या साईडला 2.5 इंचावर करायची खूण, किंवा मग दोन्हीकडे 2.5 करून अगोदर अशी सरळ रेष ओढून घ्यायची आणि मग इथे 1 इंच वर जायचं असं, आणि साधारण 2.5 ते 3 इंचापर्यंत असं क्रॉस जायचं आणि मग ही क्रॉस पट्टी आपली अशी होणार आहे अशी। आता या क्रॉस पट्टीवर याचे समान 3 भाग करायचे। तर इथं आलेला आहे 9.25, 9.25 चे समान 3 भाग केले तर 3 त्रिक 9 येतं आणि वरती 1/2 इंच येतो। तर तो 1/2 इंच आपण या साईडला घालूया आणि इकडे जी पुढे राहिलेली आहे ती कटोरी राहिलेली, तर 6 इंचाची कटोरी बसणार आहे आपली। मग या खुणेवर आपल्याला थोडीशी अशी झुकून रेष ओढून घ्यायची आणि हा जो हे आलेला आहे गोलाकाराचा पॉइंट आलेला आहे गळ्यावर, त्या पॉइंटवर आपल्याला कटोरीचा भाग सुरू करायचा आहे। तो इथे या रेघेवर आणून सोडायचा आहे असा। आता इथून तुम्ही म्हणाल असं लावायचं की असं लावायचं, तर अंदाजे इथून आपल्याला 2, 2.25, 2.5 असं अंतर घ्यायचं असतं।
तर आता हे बघायचंय अंतर खुणेचं कुठे येतंय तर 2.25 परफेक्ट बसणार आहे. जर मी 2 वर खूण केली तर जास्त वर होते आणि 2.5 वर केली तर खाली होती. तर ही खूण बरोबर माझी 2.25 वरून जाणार आहे, म्हणून मी 2.25 वर खूण केली ही. आणि मग तिथून आपल्याला हे 3 पॉइंट मिळवत असा हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपली मूळ कटोरी आणि हा झाला आपला कटोरी जोडण्याचा पार्ट. आता आपण इथं 1.5 इंच कट केलं बरोबर, पाठीमागच्या भागाला इथे 1.5 इंच कट केलं. तर ते कट केलेलं मॅच कुठं करायचं तर इथं करायचं. या साईडने क्रॉस पट्टीवर 1.5 इंचावर खूण करून घ्यायचे किंवा अर्धा इंच केली तरी चालेल आणि असं तिरकस करायचा हा पार्ट कट. या पद्धतीने कटिंग करायची आहे. आता ही क्रॉस पट्टी आपली तयार झाली आहे, पण हीच क्रॉस पट्टी या ब्लाउजला नेमकी बसणार आहे का ते आपण नंतर पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आता हा फक्त आपला कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झालाय, तो कट करून घेऊयात. नंतर मग या मूळ कटोरीवरून कटोरी कशी वाढवायची ती दाखवणार आहे, ती व्यवस्थित बघून घ्या. अशा पद्धतीने हा पार्ट तयार झालाय आपला. ही परफेक्ट बसते का क्रॉस पट्टी बघायची. तर कशी बघायची बघा, पाठीमागच्या भागावर हा पार्ट ठेवून बघायचा असा फिटिंगच्या साईडला बरोबर. मुंड्याच्या इथं अगदी व्यवस्थित मागचा पुढचा भाग असा लावून घ्यायचा आहे आणि हा याची उंची कुठं आली ती बघायची आणि खूण करून घ्यायची. आता ही जी खूण मिळाली आपली ती खूण किती इंच भरली बघूया. तर ही भरती आहे 2.25 इंच. मग या 2.25 इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन पण ऍड करायचं आहे. तर किती शिलाई मार्जिन तर मला 1.5 इंच लागणार आहे, वरती 3 रेगा आणि खाली 3 रेगा क्रॉस पट्टीला. तुम्हाला जर अर्धा इंच जर मार्जिन घेत असाल तर 1 इंच वाढवा. मी इथं 1.5 इंच वाढवून तयार पट्टी माझी 3 इंचाची होणार आहे. तर बघूया आता ही पट्टी किती इंचाची झालेली आहे. तर इथून हे मोजायचंय, हे 3.5 आहे आणि इथं 3.5 ला 1 रेग कमी आहे, तर मी ही 3 वर करणार आहे इथं आणि इथून सुद्धा 3 वर करून घेणार आहे. आणि हा पार्ट आपला मग असा कट होणार आहे. पण त्या अगोदर मी कटोरी काढून घेणार आहे आणि मग आपल्याला हे क्रॉस पट्टीचं माप काढूया आपण. तर ही कटोरी अगोदर इथं छापून घेऊया. कुठे आहे कटोरी ही. शिलाई मार्जिन आपण इथून दिलेलं आहे, तेवढं कट करून काढते अगोदर. तर इथून आपल्याला हे नाही इथपर्यंत आहे. ही सरळ रेष ओढून घेऊया अगोदर. आणि मग इथं 1 इंच वर चढवून मूळ कटोरी अगोदर काढून घ्यायचे. तुम्ही ही दुसरीकडे छापून घेतली तरी तुम्हाला सोयीस्कर होईल. मी त्याच कापडामध्ये जिरवते म्हणजे काढून घेते. तर इथं 1.5 इंच
सॉरी, आपण शिलाई मार्जिन दिलेलं आहे त्यामुळे 1.25 इंचच इथं वाढवायचंय आणि या साईडला 1.5 इंच आणि इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे कटोरी जोडण्यासाठी आणि मग नंतर हे आपल्याला इथून व्यवस्थित असं हे जोडून घ्यायचंय. अशी कटोरी या साईडने वाढली आणि या साईडला आपल्याला इथेच नेऊन ही रेघ ठेवायची. अशी आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे पूर्ण कटोरीचा. 8.25 भरली, याचा मध्य इथे येणार आहे. इथं आपल्याला द्यायचं आहे सरळ रेघ उभी. वरती पॉइंट कितीवर आला होता बघूया आपण. हा पॉइंट आलेला आहे तर कटोरीच्या वर 1.5 इंच आलेला आहे. तर आपण इथं कटोरीच्या वर 1.5 इंचावर हा पॉइंट दिला आणि आता ही उंची किती द्यायची तो मोठा प्रश्न असतो. उंची किती द्यायची असते टक्सला, तर छातीचा 10वा भाग जो येईल त्यातून 1 इंच वजा करायचा. आता आपली छाती फुल बस्ट किती आहे तर 36. 36चा 10वा भाग येणार आहे 3.6. त्यातून वजा 1 इंच केलं तर 2.6 म्हणजे 2.5 इंचांनी 1 रेघ. त्यानंतर आपल्याला 3 रेषांचं शिलाई मार्जिन लागणार आहे ते पण देऊन घ्यायचंय आणि हा मग आपल्याला पॉइंट इथे मिळवायचा आहे. 1 मिनिट, शिलाई मार्जिन नंतर देऊया. हे पॉइंट अगोदर टक्स मारून घेऊया त्याच्यावर, मग सगळीकडे एकदम शिलाई मार्जिन देऊयात. आता इथे द्यायचं आपल्याला 1.5 इंचाचा टक्स. मधल्या टक्स पासून या साईडला 1.5 इंच आणि परत या साईडला 1.5 इंच आणि मग हा टक्स असा खाली ओढून घ्यायचा आहे. जरा खालीच ओढायचा रेषेच्या, कारण टक्सला उंची इथं सुद्धा महत्वाची आहे. अशी आता इथे बघायचं आहे टक्सची उंची किती आली आहे तर 2.5ला 1 रेघ कमी. तर इथं सुद्धा 2.5ला 1 रेघ कमी तर इथं बरोबर आली आणि या साईडला सुद्धा 2.5 आणि 1 रेघ, सॉरी 2.5 आणि 1 रेघ अशी. तर मग आपली ही कटोरी आता इथं मात्र कमी पडली असती. मग हे अगोदर इथं जॉईन करून घेऊयात. बघा इथं आलो तर ते खाली आलो आणि मग इथून हा असा कटोरीचा आकार. इथं मात्र व्यवस्थित बसलेला आहे पॉइंट वर पॉइंट, पण इथं खाली घ्यावी लागली. आता याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे, म्हणजे खाली पण दिलं इथं कारण क्रॉस पट्टीला जोडायला लागणार आहे. तर हे शिलाई मार्जिन आपलं असं इथून इथं आणि इथून इथं सरळच रेघ ओढून घ्यायचे शिलाई मार्जिनवर. आता तुम्ही म्हणाल इथंच फक्त शिलाई मार्जिन द्यायची का, इकडे नाही का, तर इकडे ही उंची बरोबर येतेच. जास्त वाढवून पण उपयोग नसतो कारण आपण क्रॉस पट्टीला वाढवलेलं असतं. या पद्धतीने तुम्ही कटोरीचा टक्स वाढवला तर अजिबात तुमचा ब्लाऊज पुढच्या बाजूने झुकणार नाही, गळा पुढे उतरणार नाही, शोल्डर पुढे झुकणार नाही. ही पूर्ण टक्सची उंची जास्त महत्वाची आहे कटोरीमध्ये. चला आता आपण हे कट करून घेऊया. टक्सला कट करून घ्यायचंय असं. या पद्धतीने आपली ही कटोरी मस्त फुगीर आणि छान बसलेली आहे. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी बसवायची आहे. तर कशी बसवायची बघा. स्ट्रेट अगोदर एक लाईन ओढून घेऊया. तर 3 इंचाची उंची पाहिजे होती आपल्याला, बरोबर ना. तर इथे 3 इंच टाकून घ्यायचे आहेत आणि या साईडला पण 3 इंच. तर ही रेघ अशी सरळ ओढून घेऊया 3-3 इंचाची बरोबर. आणि साधारण 2.5 इंच किंवा मग इथं कटोरी लावायची अशी. ही कटोरी इथं लावायची अशी आणि ही सरळ अशी न ठेवता, म्हणजे या रेघेला सरळ न ठेवता थोडी रेघेच्या बाहेर अशी झुकवायची अशी
आणि हा जो टक्स आलेला आहे पहिला, दुसरा इथे आहे बघा टक्स, हा जो पहिला टक्स आलाय काच बटन पट्टीच्या बाजूनी, त्या टक्स पर्यंत आपल्याला ही खूण अशी जिथं कटोरी खाली उतरली तशीच रेघ ओढून घ्यायची, तर अशी खूण मिळणार आहे. आणि मग ही खूण आपल्याला इथून इकडे मिळवायची अशी. आता इथं कोपरा तयार होतो, तो कोपरा तयार करायचा नाही, राऊंड मध्ये कट करायचंय. अगदी परफेक्ट ही क्रॉसपट्टी बसणार आहे आपल्या ब्लाउजला. या ब्लाउजची स्टिचिंग पण दाखवणार आहे मी. अशा पद्धतीने ही आपली कटोरीची कटिंग झालेली आहे. संपूर्ण कटोरी टक्स डार्क करून घ्यायच्या, खाली पण उमटल्या पाहिजेत. हे बघा इथं उमटली अशी. नंतर हा कटोरी जोडण्याचा पार्ट आहे, हा पाठीमागचा पार्ट आहे आणि ही बाही आहे. बाही सहित मी आज तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवली. मुंड्यामध्ये घोळ येत असेल किंवा शोल्डर पडत असेल तर सेम टू सेम याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाउज परफेक्ट झाला की नाही.
लेस राहिली. अरे द्या, हे राहिले.